नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी नांदुरा येथे माजी आमदार राजेश शेकडे यांची भेट। नांदुरा उड्डाणपुलाला जाहीर पाठिंबा, मात्र गावाबाहेरून मार्ग काढण्याची मागणी। नागरिक हक्क संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाची माजी आमदार राजेश शेकडे यांची भेट। प्रस्तावित नांदुरा उड्डाणपुलाच्या प्रश्नावर नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज माजी आमदार राजेश पंडितराव शेकडे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। उड्डाणपुलाला नागरिकांचा विरोध नसून त्याचा मार्ग शहराच्या मुख्य वस्तीमधून न काढता गावाबाहेरून करण्यात यावा अशी मागणी समितीने केली। यावेळी माजी आमदार राजेश शेकडे म्हणाले की गेल्या 5 वर्षांपासून उड्डाणपुलाच्या प्रश्नाबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली। त्यांनी माझ्या मागण्या ऐकून त्यांना प्राधान्य दिले होते, मात्र आता या कामाच्या नियोजनाबाबत नागरिकांच्या हिताचा विचार होताना दिसत नाही। उड्डाणपुलाच्या प्रस्तावित खर्चावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। 208 कोटी रुपयांचे टेंडर प्रस्तावित आहे। हेच काम पूर्वी सुमारे 90 कोटी रुपयांत पूर्ण होऊ शकले असते। जनतेच्या पैशांचा अनावश्यक खर्च होऊ नये। शहरातील व्यापारी, दुकानदार व नागरिकांच्या रोजीरोटीवर तसेच शहराच्या सौंदर्यावर परिणाम होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली। खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासमोरही या प्रश्नाची मांडणी करण्यात आली असून विधिमंडळात लक्षवेधी सूचनाही मांडल्याचे राजेश शेकडे यांनी सांगितले। तसेच उड्डाणपुलाच्या सध्याच्या नियोजनासाठी आमदार चैनसुख संचेती यांच्या भूमिकेला त्यांनी जबाबदार धरत टीका केली। राजकारणाच्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या आमदार चैनसुख संचेती साहेबांनी विरोध केल्यामुळे जनतेच्या डोक्यावर पापाचा डोंगर निर्माण झालेला आहे। यात सर्वेचे जबाबदार आमदार चैनुभाऊ संचेती हेच आहे। आमदार संचेती साहेब यांचा एकच नारा उड्डाणपूल होणारा म्हणजे होणार। काड्या दगडावरची पांढरी रेखा आहे। नांदुरा शहर हे मी उद्ध्वस्त केल्याशिवाय जाणार नाही, ही माझी अंतिम इच्छा आहे। आमदार चैनसुख संचेती एकच नारा, अशी टीका माजी आमदार राजेश शेकडे यांनी केले। यावेळी समितीचे अध्यक्ष रामभाऊ जांबरे महाराज, ज्येष्ठ पत्रकार जगदीश भाऊ आगरकर, अनिल भाऊ चोपडे, राजेश मेहानी, संजय राठोड, गणेश भाऊ नथानी, सागर जगदाळे, मोहसिन सेठ मेमन, साजिद सेठ मेमन, महेश नानवाणी, स्वप्नील शेठ झांबड, संदीप भाऊ खेळकर यांच्यासह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संबंधामध्ये माजी आमदार राजेश भाऊ शेकडे यांच्याकडे आपण आलेला आहोत। मी भाऊंना सांगतो की आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करावी अशी मी भाऊंना विनंती या ठिकाणी करतो। नागरी हक्क संरक्षण समिती मार्फत आज उड्डाणपुला संबंधात निवेदन देण्यात आलेलं आहे। नागरी हक्क संरक्षण समितीने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच मागण्या जवळपास गेल्या 3 वर्षापासून सातत्याने मी करत आहे। माननीय गडकरी साहेबांना मी 2-3 वेळा भेटून निवेदनं सुद्धा दिलेली आहेत आणि ज्या मागण्या नागरी हक्क संरक्षण समितीच्या आहेत त्या सर्व मागण्या मी गडकरी साहेबांना ऑलरेडी पोहोचवलेल्या आहेत। आपल्या शहराला या उड्डाणपुलाची गरज नसताना हा उड्डाणपूल आपल्या शहरावर थोपवण्यात येत आहे। निश्चितच नांदुरा शहराचं हे नुकसान आहे। इथला व्यापार हा त्यात अफेक्ट होईल। त्यामुळे आपण जे सांगितलं होतं 3 वर्षाआधी मी आमदार असताना की आपण या जळगाव रोडकडे जाणारा रस्ता जो आहे त्याच्यावर आपण बायपास घेऊन आणि नांदुरा शहराच्या तिथं रेल्वे अंडरपास करायचा असं आपण निवेदन दिलेलं आहे आणि मी त्या गोष्टीवर आजही ठाम आहे आणि मी निश्चितच जो प्रयत्न केलेला आहे याच्या आधी यापुढे नागरी हक्क समितीच्या सोबत मी कायमस्वरूपी तुमच्या सोबतच राहणार आहे। तुमच्या या पाठपुराव्यांना
निश्चितच मी साथही देईन, समर्थ साथ देईन. आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या न्याय मागण्या आहेत. विशेष म्हणजे हा जो बायपास आणि अंडरपास या दोन्ही गव्हर्नमेंटने जर समजा केलं तर आत्ताचा जो 208 कोटी रुपयाचा बजेट आहे त्यात 100 कोटीमध्येच ते दोन्ही कामं होतात आणि नांदुरा शहराचं विद्रुपीकरणही होणार नाही. त्यामुळे आपण माननीय गडकरी साहेबांना भेटून परत एक वेळा त्यांच्या या निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न करू आणि हाही प्रयत्न करू की बा हा थांबवून बायपास आणि अंडरपास झाला पाहिजे, हा प्रयत्न निश्चित करू. आपण आमदार असताना विधिमंडळामध्ये जो प्रश्न मांडला त्या बाबतीमध्ये थोडं सविस्तर आम्हाला एक शब्द सांगा. मी आमदार असताना जवळपास 4-5 वेळा विधिमंडळात आपण लक्षवेधी मांडली आणि व्यक्तिशः गडकरी साहेबांना 3 वेळा भेटलो. मलकापूरला ज्यावेळेस बायपास आपल्या या नॅशनल हायवेचं चौपदरीकरणाचं लोकार्पण झालं त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात माझं भाषण सुद्धा आहे. मी गडकरी साहेबांना त्यावेळेसही हे म्हटलं होतं की नांदुरा शहराची आवश्यकता अंडरपासची आहे आणि बायपासची आहे. तरी तुम्ही आमच्या नांदुरा शहराचं विद्रुपीकरण टाळा आणि आम्हाला बायपास आणि अंडरपास मंजूर करून द्या. तसंच त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी खामगावला एका कार्यक्रमानिमित्त गडकरी साहेब आले होते. त्याही वेळेसच्या भाषणात मी गडकरी साहेबांकडे ही मागणी केली. मी आपल्या विभागाच्या खासदार आता केंद्रीय मंत्री आहेत त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे. त्यांनी सुद्धा हा प्रयत्न केलेला आहे की या बायपास आणि अंडरपासचा, परंतु शासनाने आणि केंद्र शासनाने या उड्डाणपुलाचं टेंडर मंजूर केलं. आता वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे. परंतु या स्टेजला आपल्या सगळ्या नागरी हक्क समितीच्या संरक्षण समिती आता आंदोलनात्मक पवित्रा घ्यायच्या मानसिकतेत दिसून राहिलेली आहे. तरी निश्चितच आपण आंदोलनाच्या आधी गडकरी साहेबांना आपण भेटलो पाहिजे आणि आपण निश्चितच त्यांना भेटून त्यांच्या हे निदर्शनास आणून त्यांच्या लक्षात आणून देऊन या नांदुरा शहराचं नुकसान टाळू याबाबत आपण प्रयत्न करू. धन्यवाद भाऊ.